प्रसन्नमूर्ति गोविंद कुर्मावतार गोविंद मर्त्यावतार गोविंद शंखचक्रधर गोविंद सांगगदाधर गोविंद विरजातीर्थ गोविंद विरोधिमर्दन गोविंद ఏడుకొండలవాడ వెంకటరమణ గోవింద. భక్తులందరూ కూడా అర్చక స్వామి చెప్పినట్టుగా సంకల్పాన్ని చెప్పండి. ఓం నమో వెంకటేశాయ. శ్రీవారి కళ్యాణోత్సవం భక్తులందరూ సంకల్పం చెప్పుకోవాలండి. ముందుగా నేను చెప్పిన విధంగా తిరిగి చెప్పాలండి. మమ అన్నప్పుడు మీ యొక్క గోత్రం, మీ పేరు, మీ ధర్మపత్ని పేరు, మీ పిల్లల పేర్లు సహ కుటుంబంగా చెప్పుకోవాలి. శ్రీ గురుభ్యో నమః. శ్రియః కాంతాయ కళ్యాణ నిదయే నిదయేర్ధినాం శ్రీ వెంకట నివాసాయ श्रीनिवासाय ते नमः. श्रौत स्मार्त आदिकं कर्म निखिलं येन सूत्रितं तस्मै समस्त वेदार्थ विदे विकनसे नमः. शुक्लां भरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोप शान्तये. श्री गोविंद गोविंद गोविंद. अद्य श्री महाविष्णोः आज्ञेय प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणः द्वितीय परार्धे श्री श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वन्तरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भारतवर्षे भरतः खण्डे शकाब्दे मेरोः दक्षिणे पार्श्वे श्री आदिवराह क्षेत्रे वेंकटाचले शेषाचल निवासिनः श्री श्रीनिवास स्वामिनः प्रीत्यर्थम मम మీ యొక్క గోత్రము, మీ యొక్క పేరు, మీ ధర్మపత్ని పేరు, మీ పిల్లల పేరుని సహ కుటుంబంగా చెప్పుకోవాలి. మీ యొక్క కోరికలను, ప్రార్థనలు మనసులో స్వామివారికి విన్నవించవలసినది. చెప్పండి. సహ కుటుంబానాం క్షేమ స్థైర్య ధైర్య వీర్య విజయ అభయ ఆయు ఆరోగ్య ఐశ్వర్యాణం అభివృద్ధ్యర్థం ఇష్టకామ్యార్థ సిద్ధ్యర్థం ధర్మార్థ కామ్యమోక్ష చతుర్విధ ఫల పురుషార్థ సిద్ధ్యర్థం सत्संतान सौभाग्य सिद्ध्यर्थम राजद्वारे राजमुखे सर्वकार्य आनुकूल्य सिद्ध्यर्थम श्री भू नीला समेतस्य श्री श्रीनिवास स्वामिनः परिपूर्ण
कटाक्ष वीक्षण फलसित्यर्थम लोकक्षेमार्थम कल्याणोत्सवम श्री वैकानस दिव्य आगमोक्त प्रकारेण अहम आचार्य मुखेन कारयिष्ये सर्वं श्री श्रीनिवासार्पितमस्तु। कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेंकटनाथाय ವೆಂಕಟೇಶಾಯ ತೇ ನಮಃ. ತಿರುಮಲ ಕ್ಷೇತ್ರದ ಒಡೆಯನಾದ ಶ್ರೀ ಶ್ರೀನಿವಾಸನ ಪಾದಾರವಿಂದಗಳನ್ನು ನಮಿಸಿ ಇಂದಿನ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಪ್ರಾರಂಭಿಸೋಣ. ಶ್ರೀದೇವಿ ಭೂದೇವಿಯರು ಮಧುಮಕ್ಕಳಾಗಿ ವಿರಾಜಮಾನರಾಗಿದ್ದಾರೆ. ವಿವಿಧಾಭರಣ ಭೂಷಿತೆಯರಾಗಿ ಶೋಭಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ವೈಖಾನಸ ಆಗಮ ವಿಧಿಗನುಸಾರವಾಗಿ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ನೆರವೇರಿಸಿಕೊಡುವುದಕ್ಕಾಗಿ ಅರ್ಚಕರು ಎಲ್ಲ ವಿಧವಾಗಿ ಸಂಸಿದ್ಧರಾಗಿದ್ದಾರೆ. ಈ ಶುಭಗಳಿಗೆಯಲ್ಲಿ ಸಮಸ್ತ ಭಕ್ತರಿಗೂ ಶುಭವಾಗುವಂತೆ ಸಂಕಲ್ಪಪೂರ್ವಕವಾಗಿ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ನಿರ್ವಹಿಸುವುದಕ್ಕೆ ಬೇಕಾಗಿ ಭಕ್ತರಿಂದ ಸಂಕಲ್ಪವನ್ನು ಹೇಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಸರ್ವವಿಧ ಶುಭಗಳು ಉಂಟಾಗುವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಈ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಪ್ರಾರಂಭವಾಗುತ್ತಿದೆ. ಅನುರಾಧಾನ್ ಹವಿಷಾ ವರ್ಧಯಂತಃ ಸದಂತಿ ವೇಮಶರದಸ್ಯ ವೀರಾಃ ಇದಂ ಬ್ರಹ್ಮ ಪುಣೇಮಹೇ ಬ್ರಹ್ಮ ಪುನಾತು ನಿರುಪಮಗನ ಸಿಂಧುರ ನಿತ್ಯ ಲಕ್ಷ್ಮೀ ಸಮೇತೋ ನಿಖಿಲನಿಗಮವೇದ್ಯೋ ನಿಸ್ತುಲೋ ವೆಂಕಟೇಶಃ ನಿಜಚರಣ ಸಮರ್ಥ್ಯಾಸಕ್ತ ಭಕ್ತೌ ಗರಕ್ಷಿ ನಿವಸದೋರ್ದಯೇ ಮೇ ಸ್ವಾಂಗ್ರಭಕ್ತಿನ್ ವಿದನ್ವನ್ ಶುಕ್ಲಾಂ ವರದರಂ ವಿಷ್ಣುಂ ಚತುರ್ವರ್ಣಂ ಚತುರ್ಭುಜಂ प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तयेत् तदेव लग्नं सुदनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपदे ते कृमन् स्मरामि यत्र योगीश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीवितजोर्भूतिध्रुवाणी धर्मदिन्मम स्मृते सकलकल्याणभाजनं यत्र जायते पुरुषस्तमजन् नित्यं प्रजाविशरणं हरिं लाभस्तेषां जगस्तेषां कुतस्तेषां परापवः ఏషామిందే వృతస్యామో వృతయస్తో జనార్దనః ఆపదామపహర్తారం దాతారం సర్వసంపదాం లోకాభిరామం శ్రీరామం భూయో భూయో నమామ్యహం భగవతో బలేన భగవతో వీర్యేణ భగవతస్తేజస భగవతః కర్మణా భగవదానుగృహీతో భగవదానుజ్ఞాతో భగవంత్యాత్మా భగవత్కర్మ కరిష్యామి తద్భగవాననుమన్యతాం ప్రాణానాయమ్య ఓం భూ अद्य मया पूर्वोक्त एवं ग्रवचेतनविट्टायामस्यां स्मृतितो अस्य देवदेवस्य भगवतो नारायणस्य श्रियपदे पुरुषोत्तमस्य श्रीमदखिलाण्डकोटिब्रह्माण्डनायकस्य श्रीभूमिनीलासमेत श्री श्रीनिवासस्वामिनः वैवाहिकोत्सकर्माङ्गं शुद्धिपुण्यावाचनं करिष्ये आदौ निर्विघ्नेन प्रथमावाक्यर्थं विश्वक्षेणाराधनं करिष्ये ततः कलशाराधनं करिष्ये दारातप्तत्सु समानशेषु सरत्सरित्सु परिपूरितेषु अभोमि गृह्णं प्रतिमादिकृष्ये कृणोमि दत्ताकुं सुचरकुं शर्म इदमापच्वादिपदमाशान्ता शान्ततमाशुमाशुपदमा स्फूता पूततमा पुण्या पुण्यतमा मेद्या मेद्यतमा अमृतामृतरसाः पूता ब्रह्म पवित्रेण पूताः सूर्यस्य रश्मिभिः एतेषु तं वरुणये सहस्रं यज्ञयाः पाशामितदाः पुरुत्राः तेभ्यो न इन्द्रस्य विदोत विष्णुर्विश्वे देव अमञ्जन्तु मरुतस्वस्य ओं भू वर्णमावाहयामि प्रचेतसमावाहयामि रक्ताम्बरधरमावाहयामि यादत्पतिमावाहयामि वरुणाय नमः इदमासनम् वरुणाय नमः पाद्यं समर्पयामि अर्घ्यं समर्पयामि आचमनीं समर्पयामि वरुणाय नमः पुण्यपुष्पैः पूजयामि वरुणाय नमः गुलोपहारं वेदयामि ताम्बूलं समर्पयामि वरुणाय नमः सर्वोपचारान् समर्पयामि सुप्रीतः सुप्रसन्नो वरदो भवतु ओमाग्नेजो यस्मात् वदामहे त्वा विश्वे जदात्मन् महितानुजम्बो वैराजन्ते सुखदन्निदत्तां प्रैषामधीशो विबुधा नामनातिः यामे सस्तान्दनिदान् ददातु ओं भूं विश्वक्षेणमावाहयामि शान्तमावाहयामि हरमावाहयामि नित्यानपायनमावाहयामि तद्दक्षिणे सूत्रवतीमावाहयामि वामे दिगामावाहयामि विश्वक्षेणाय नमः इदमासनम्
विश्वक्षेणाय नमः पाद्यं समर्पयामि अर्घं समर्पयामि आचमनीं समर्पयामि विश्वक्षेणाय नमः पुण्यपुष्पैः पूजयामि विश्वक्षेणाय नमः शान्ताय नमः हराय नमः अमिताय नमः नित्यानवायने नमः विश्वक्षेणाय नमः गुलोभार निवेदयामि ताम्बूलं समर्पयामि विश्वक्षेणाय नमः सर्वोपचारान् समर्पयामि सुप्रीत सुप्रसन्नो वरदो भवतु भवत्प्रनिज्ञः सुपुण्याहं करोमि कुरुष्वा स्वस्तितं प्रोक्षितमस्तु अस्तु प्रजापति प्रगितां प्रजापतिः श्यां यन्तगोरानिशां यन्तपापानिशां यन्त्वा हितयः शुभानि वर्धन्तां वर्धतां शुभानि श्यां यन्तगोरानिशां यन्तपापानिशां यन्त्वा हितयः शुभानि वर्धन्तां वर्धतां शुभानि श्यां यन्तगोरानिशां यन्तपापानिशां यन्त्वा हितयः शुभानि वर्धन्तां वर्धतां शुभानि वं मतो देवावन्तनो यदो विष्णुर्विजक्रमे पृथिव्या सप्तधामभिः इदं विष्णुर्विजक्रमे त्रेधानितदे पदं समूढमस्य भागं सुरे त्रीणि पदा विचक्रमे विष्णुर्गोपादाभ्यः ततो धर्माणि धारयन् विष्णोकर्माणि पश्यते यतो व्रतानि पश्यते इन्द्रस्य युद्धस्तकः तद्विष्णोः परमं पदकं तदा पश्यन्ति शूरयः दिवि वचक्षुरादतं तद्विप्रासो विपण्यवोजा कृपाकं तस्यमिन्दते विष्णोर्यत्परमं पदं त्रिविनोदा त्रिविनतस्तुरस्य त्रिविनोदासनरस्य प्रियं सद त्रिविनोदा वीरवते विषण्णो त्रिविनोदारासदे दीर्घमायुः सविता पश्चात् सविता पुरस्तात् सवितोद्धरात्तात् सविताद्धरात्तात् सवितानः सर्वदां सवितानो रासदां दीर्घमायुः भद्रं कर्णे विष्णुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्जदित्राः स्त्रीरङ्गे सुष्ठुमागं स्वस्थनोभिर्वसेम देवहितं जदायुः शतमिन्नुशरदोऽन्ति देवा यत्रानश्चक्राचरसन्तनूनां पुत्रा स्वयत्र पितरो भवन्तु भानो मध्यानि शिता यत्कन्तोः आदितिर्ज्योतिर्अन्तरिक्षं मदितिर्माता सविता च पुत्रः विश्वे देवादितिः पञ्चजनः अतिथिर्जातमतिर्जनित्वं यत्पुण्यन्नक्षत्रं तद्वत्कुर्वेदोपद्विषं यदा वै सूर्यमुदेति अथ नक्षत्रण्येति यावत् तत्र सूर्यो गच्छेत् यत्र च कन्यं पश्येत् तावत् कुर्वेद यत्कार्ये स्यात् पुण्याः एव कुरुते प्राणानायम्यास्यां सुमतिदोत्री श्रीनिवासस्वामिनः वैवाकोचकन्मां सुपुण्यावाचं स्वस्तिं प्रवन्तो क्रमणे स्वस्ति स्वस्तिं वृद्धिं भवन्तो कर्मरुज्यतां वृद्धिः समृद्धिः पुण्याहं समृद्धिः आभोजिष्टामयोपवस्थानवोर्जयददातन महेरणाय चक्षुषे योमस्वदमोरदस्तस्य पादगते अनः उषतैरिव मातरः तस्मा अरङ्गमामभोजश्चक्षजागिसन्वद आपो जनयदाचनः दिविस्त्रे स्वान्तरिक्षे दस्वा पृथिव्या सम्भव ब्रह्मवक्षसमसि ब्रह्मवक्षसायत्वा पवमानस्सुवर्जनः पवित्रेण विदर्शनिः यः पोधा स पुनातुमा पुनन्तुमा देव जनाः पुनन्तु मनवोदया पुनन्तु विश्व आयुवः जातवेद पवित्रवदे पवित्रेण पुनाहि मां शुक्रेण देवदीत्यते अग्ने कृत्वा कृतो कुम्रणो यत्ते पवित्रमच्चषि अग्ने विततमन्तराः ब्रह्मतेन पुनीमहे उपाभ्यां देवसवितः पवित्रेण सवेन च यः पावमानीरज्ञेति ऋषभिः समृतकं रसः तस्मै सरस्वते गृहे क्षीरकं दर्पिर्मदोदकं पावमानी स्वस्तजनीः सुतगायकृतश्च्युतः ऋषभिः समृद्धोर्षः ब्राह्मणेष्वमृतकं हित येन देवाः पवित्रेण आत्मानं पुनते सदा तेन सहस्रदानेन पावमान्यः पुनन्तु मा प्राजापत्यं पवित्रः सदोद्यामकं हिरण्मयो तेन ब्रह्मविदो वयं पूतं ब्रह्म पुनीमहे इन्द्रस्य नेते सहमा पुनातो सोमस्वस्त्यावरुणः समीच्या यमो राजा प्रभिनाभि पुनातु मा जातवेदा मूर्जयन्त्या पुनातो तत्संयोरावृणेमहे गातुं यज्ञाय गातुं यज्ञपतये दैवी स्वस्तिरस्तु नः स्वस्तिर्मानुषेभ्यः वोर्ध्वन्ति गातुमेषजं सन्नो अस्तद्विपदे शञ्चतुष्पदे ओं शान्ति शान्ति शान्तिः
वरुणाय नमः विश्वक्षेणाय नमः पुनः पाद्यर्घ्याजं समर्पयामि वरुणाय नमः विश्वक्षेणाय नमः यदा सुखदास्थानं प्रतिष्ठापयां क्षोभनार्थं क्षेमाय पुनरागमनाय च ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ ಚರಣೌ ಶರಣಂ ಪ್ರಪದ್ಯೆ. ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಭಾಗವಾಗಿ ಶುದ್ಧಿ ಪುಣ್ಯಾಹ ವಾಚನೆಯ ಕೈಂಕರ್ಯವನ್ನು ಇಲ್ಲಿಯವರೆಗೆ ತಾವು ವೀಕ್ಷಿಸಿದ್ದೀರಿ. ಪರಮಾತ್ಮನ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಭಾಗವಾಗಿ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ವೇದಿಕೆಯನ್ನು, ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವಕ್ಕಾಗಿ ಸಂಗ್ರಹಿಸಿರುವ ದ್ರವ್ಯಗಳನ್ನು, ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವವನ್ನು ನಡೆಸಿಕೊಡುವಂತಹ ಅರ್ಚಕರು, ಹೀಗೆ ಪ್ರತಿಯೊಂದನ್ನು ಕೂಡ ಮೊದಲು ಶುದ್ಧಗೊಳಿಸಬೇಕು. ದೇವತೆಗಳ ಆಗಮನಕ್ಕೆ ಶುದ್ಧಿ ಅತ್ಯಂತ ಮುಖ್ಯವಾದದ್ದು. ಅತ್ಯಂತ ಸೂಕ್ಷ್ಮ ದೃಷ್ಟಿಯನ್ನು, ಅತ್ಯಂತ ಸೂಕ್ಷ್ಮ ಚಿಂತನೆಯನ್ನು ಹೊಂದಿರುವಂತಹ ದೇವತೆಗಳ ಆಗಮನಕ್ಕೆ ಮಂಗಳಮಯವಾದ ವಾತಾವರಣದ ಅನಿವಾರ್ಯತೆ ಹಾಗೂ ಇತರ ದುಷ್ಟಶಕ್ತಿಗಳ ಬಾಧೆ ಇಲ್ಲದೇ ಇರುವಿಕೆ ಇವೆರಡೂ ಅತ್ಯಂತ ಮುಖ್ಯವಾದದ್ದು. ಆದ್ದರಿಂದ ಈ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವವು ನಿರ್ವಿಘ್ನವಾಗಿ ಎಲ್ಲ ದೇವತೆಗಳ ಸಾನ್ನಿಧ್ಯದಲ್ಲಿ ನಡೆಯುವ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಶುದ್ಧಿ ಪುಣ್ಯಾಹ ವಚನೆಯನ್ನು ಕೈಂಕರಿಸಿ ಆ ಶುದ್ಧ ಜಲವನ್ನು ಮಂತ್ರಪೂರ್ವಕವಾಗಿ ಸಂಪ್ರೋಕ್ಷಣೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇದೀಗ ಅಂಕುರಾರ್ಪಣೆಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ವೀಕ್ಷಿಸುತ್ತಿದ್ದೀರಿ. ಅಂಕುರಾಭಿಮಾನಿ ದೇವತೆಗಳನ್ನು ಆಹ್ವಾನಿಸಿ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿಸಿ ಪೂಜಿಸಿ ಅರ್ಘ್ಯ ಪಾದ್ಯ ಆಚಮನೀಯಾದಿ ಸಕಲ ಸೇವೆಗಳನ್ನು ಒಪ್ಪಿಸುವುದರ ಮೂಲಕ ಅಪ್ಸರೋಗಣಗಳು, ದಿಕ್ಪಾಲಕರುಗಳು, ಬ್ರಹ್ಮಾದಿ ದೇವತೆಗಳು ಸನ್ನಿಹಿತರಾಗುತ್ತಾರೆ. ಹೀಗೆ ಎಲ್ಲ ದೇವತೆಗಳ ಒಂದು ವಿಶಿಷ್ಟವಾದ ಸ್ಥಾನವಾಗಿ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ವೇದಿಕೆಯಲ್ಲಿ ನಿರ್ಮಿಸಲ್ಪಟ್ಟಿರುವ ಈ ಮಂಗಳಕರವಾದ ವೇದಿಕೆಯನ್ನು ತಾವಿದೀಗ ವೀಕ್ಷಿಸುತ್ತಿದ್ದೀರಿ. ಆವಾಹನಾದಿ ಪ್ರಕ್ರಿಯೆಗಳನ್ನು ಇಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ನೆರವೇರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ದೇವತೆಗಳು ನಮ್ಮ ಆಹ್ವಾನಕ್ಕೆ ಪ್ರತಿಸ್ಪಂದಿಸಿ, ನಮ್ಮ ಆಹ್ವಾನವನ್ನು ಮನ್ನಿಸಿ ಸೂಕ್ಷ್ಮ ರೂಪದಲ್ಲಿ ದೇವತೆಗಳು ಸನ್ನಿಹಿತರಾಗಿರುತ್ತಾರೆ. ಆದ್ದರಿಂದ ಅಂತಹ ದೇವತೆಗಳು ಆಗಮಿಸಿದ ಸ್ಥಾನವು ಪವಿತ್ರವಾಗುತ್ತದೆ. ಆ ದೇವತೆಗಳ ಅನುಗ್ರಹಕ್ಕೆ ಪಾತ್ರರಾದವರ ಭಕ್ತರ ಅನುಗ್ರಹ, ವಿಶೇಷವಾದ ಸಂಕಲ್ಪಗಳು ನೆರವೇರುತ್ತವೆ. ಎಲ್ಲ ವಿಧವಾದ ಶುಭಗಳೂ ಉಂಟಾಗುವುದಕ್ಕೆ ದೇವತೆಗಳ ಸಾನ್ನಿಧ್ಯ ಅತ್ಯಂತ ಮುಖ್ಯವಾದದ್ದು. ಅಷ್ಟಲ್ಲದೆ ಯಕ್ಷರು, ಕಿನ್ನರರು, ಕಿಂಪುರುಷರು, ಋಷಿಗಳು, ಸಾಧ್ಯರು, ಸಿದ್ಧರು, ಪಿತೃದೇವತೆಗಳು, ಹೀಗೆ ದೇವತಾ ಪ್ರಕಾರಗಳು ಎಷ್ಟೆಲ್ಲ ಇವೆಯೋ ಅವರೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಆಗಮಿಸುತ್ತಾರೆ. ದೇವತಾ ಪರಿವಾರವೆಂದು ಕರೆಯಲ್ಪಡುವಂತಹ ವಿಸ್ತಾರವಾದಂತಹ ಪರಿವಾರವನ್ನು ಹೊಂದಿರುವ ದೇವತೆಗಳು ತಮ್ಮ ತಮ್ಮ ಸ್ಥಾನಗಳಲ್ಲಿ ವಿರಾಜಮಾನರಾಗಿರುತ್ತಾರೆ. ಅಂತಹ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಮುಂದಿನ ಘಟ್ಟವನ್ನು ನಾವು ವೀಕ್ಷಿಸೋಣ. ಪ್ರತಿಸರ ಪೂಜೆ ಅಥವಾ ರಕ್ಷಾಬಂಧನ ಎಂದು ಕರೆಯಲ್ಪಡುವಂತಹ ಈ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯನ್ನು ಮಂತ್ರಪೂರ್ವಕವಾಗಿ ನಿರ್ವಹಿಸಿಕೊಳ್ಳುತ್ತಾರೆ. ವಿವಾಹ ದೀಕ್ಷೆಯನ್ನು ಪರಮಾತ್ಮನಿಗೆ ಇತ್ತು ಕೃತಾರ್ಥರಾಗುತ್ತಾರೆ. ಶ್ರೀದೇವಿ ಭೂದೇವಿಯರು ಕೂಡ ಈ ಒಂದು ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವಕ್ಕೆ ಆಗಮಿಸಿ ಅವರು ತಮ್ಮನ್ನು ತಾವು ತೊಡಗಿಸಿಕೊಂಡು ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಪರವಾಗಿ ಶುಭವನ್ನು ಹಾರೈಸುವಂತಹ ಘಟ್ಟವನ್ನು ತಾವು ವೀಕ್ಷಿಸುತ್ತಿದ್ದೀರಿ. ಇದೀಗ ಪ್ರತಿಸರ ಪೂಜಾ ವಿಧಿಯನ್ನು ನಾವಿದೀಗ ವೀಕ್ಷಿಸೋಣ. ಪ್ರಧಾನ ಅರ್ಚಕರು ಇದೀಗ ಪ್ರಾರಂಭಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. वैवाग्योत्सकर्माङ्गं रक्षाबन्धनपूजाञ्च करिष्ये सुन्नो निदत्तां तपसो निदत्तां स्वयं पृथग्ने मृतये मुराज ओं भूशेषमावाहयामि नागराजमावाहयामि तत्शिरुषमावाहयामि अनन्तमावाहयामि शेषाय नमः इदमासनं शेषाय नमः पाद्यं समर्पयामि अर्घ्यं समर्पयामि आचमनीं समर्पयामि शेषाय नमः पुण्यपुष्पैः पूजयामि शेषाय नमः गुलोपहारनिवेदयामि ताम्बूलं समर्पयामि शेषाय नमः सर्वोपचारान् समर्पयामि। ओम स्वस्ति नो मिमेतामश्विना भग स्वस्ति देव्यतीतनर्वणाः स्वस्ति पूषासुरो ददातु नः स्वस्ति ध्यावा पृथिवी सुचेतुनः स्वस्तये वायुरुपप्रमामहै सोमं स्वस्ति भुवनस्य यस्पतिः बृहस्पतिं सर्वगणं स्वस्तये स्वस्तय आदित्यासो भवन्तु नः विश्वे देवानो अद्य स्वस्तये वैश्वानरो वसुरग्नि स्वस्तये देवा ब्रुवस्वस्तये स्वस्ति नो रुद्रपार्ध्वं मासः स्वस्ति मित्रावरुणा स्वस्ति भद्रे रेवते स्वस्ति न इन्द्रश्चाग्निश्च स्वस्ति नो ददे कृते स्वस्ति पन्तामनुचरेम सूर्या चन्द्रमसामिव पुनर्ददाज्ञादासन्दमेमहे स्वस्ति नन्त्राक्षमरिट्टने महद्बोधं वाजसं देवतानां
ध्रुवन्ते राजावरुणो ध्रुवन् देवो बृहस्पतिः ध्रुवन्त इन्द्रश्चाग्निश्च राष्ट्रं धारयतान् ध्रुवम् शुभगुं शुभम्. ರಕ್ಷಾಬಂಧನಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಪ್ರಕ್ರಿಯೆಗಳನ್ನು ಮುಂದುವರಿಸುತ್ತಾರೆ. ಭಕ್ತರೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಇದರಲ್ಲಿ ಭಾಗಿಗಳಾಗಬೇಕು ಎನ್ನುವ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಅವರೆಲ್ಲರಿಂದಲೂ ಕೂಡ ಆವಾಹಿತ ಆದಿಶೇಷಾದಿ ದೇವತೆಗಳಿಗೆ ನಮಸ್ಕಾರಗಳನ್ನು ಮಾಡಿಸಿದ್ದಾರೆ. ಪರಮಾತ್ಮನ ಪಾದಾರವಿಂದಗಳಿಗೆ ನಮಿಸಿ ಪರಮಾತ್ಮನ ಸ್ತೋತ್ರಗೈಯುತ್ತಾ ಪರಮಾತ್ಮನಿಗೆ ಅರ್ಘ್ಯಪಾದ್ಯಾಚಮನಿಯಾದಿ ಆತಿಥ್ಯಗಳನ್ನು ನೆರವೇರಿಸುವುದಕ್ಕೆ ಅರ್ಚಕರು ಸಂಸಿದ್ಧರಾಗಿದ್ದಾರೆ. ಪರಮಾತ್ಮನು ಸ್ವಯಂ ಭಕ್ತರಿಗೆ ಅತಿಥಿಯಾಗಿದ್ದಾನೆ, ಭಕ್ತರಿಗೆ ಪೂಜ್ಯನಾಗಿದ್ದಾನೆ, ಭಕ್ತರಿಗೆ ಗುರುವು, ಭಕ್ತರಿಗೆ ಸನ್ನಿಹಿತನು, ಸ್ನೇಹಿತನು, ಆಪದ್ಬಾಂಧವನು, ಹೀಗೆ ಎಲ್ಲ ಪಾತ್ರಗಳನ್ನು ಕೂಡ ಪರಮಾತ್ಮ ತಾನೊಬ್ಬನೇ ನಿರ್ವಹಿಸುತ್ತಾನೆ. ದೇವತೆಗಳ ವಿಷಯದಲ್ಲಿ ದೇವಲೋಕದ ಸಂರಕ್ಷಕನಾಗಿದ್ದಾನೆ. ಹೀಗೆ ಅವರವರ ಸಂಕಲ್ಪಕ್ಕೆ ಅನುಸಾರವಾಗಿ ಪರಮಾತ್ಮ ತನ್ನನ್ನು ತಾನು ತೊಡಗಿಸಿಕೊಳ್ಳುತ್ತಾ ಲೋಕ ಕಲ್ಯಾಣವನ್ನು ಸಾಧಿಸುತ್ತಾನೆ. ಇದೀಗ ಪರಮಾತ್ಮನಿಗೆ ಗಂಧಾದಿ ಸಕಲೋಪಚಾರಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಪರಮಾತ್ಮನು ಕಸ್ತೂರಿ ತಿಲಕಧಾರಿಯಾಗಿ ಪ್ರಸಿದ್ಧನಾಗಿದ್ದಾನೆ. ಕಸ್ತೂರಿ ತಿಲಕದಲ್ಲಿ ಸುತ್ತಲೂ ಕಸ್ತೂರಿ ಇದ್ದು ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ವಿಶೇಷವಾದಂತಹ ಒಂದು ದ್ರವ್ಯದಿಂದ ನಾಮಾಂಕನವನ್ನು ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ. ಆ ರೀತಿಯಾಗಿ ಪರಮಾತ್ಮನ ಈ ಒಂದು ವಿಶಿಷ್ಟವಾದಂತಹ ಊರ್ಧ್ವಪುಂಡ್ರ ರೇಖೆಗಳು ಅತ್ಯಂತ ವಿಶಿಷ್ಟವಾದವುಗಳು. ಆ ರೀತಿಯಾಗಿ ಪರಮಾತ್ಮ ನಮಗೆ ಈ ಮಹತ್ವಪೂರ್ಣವಾದಂತಹ ಇಡಾ ಪಿಂಗಳ ಹಾಗೂ ಸುಷುಮ್ನಾ ನಾಡಿಗಳಿಂದ ಕೂಡಿರುವ ಪ್ರಾಣಾಯಾಮಾದಿ ಪ್ರಕ್ರಿಯೆಗಳಿಗೆ ಆಧಾರಭೂತವಾಗಿರುವ ಸ್ಥಾನದ ಬಗ್ಗೆ ನಮಗೆ ವಿಶೇಷವಾದ ಅರಿವನ್ನು ಪರಮಾತ್ಮ ಮೂಡಿಸುತ್ತಿದ್ದಾನೆ. ಸದಾ ನಮ್ಮ ಲಲಾಟ ಭಾಗದಲ್ಲಿ ಯಾವುದೋ ಒಂದು ವಿಧವಾದಂತಹ ಭಗವತ್ ಸಂಕಲ್ಪವಾದ, ಭಗವತ್ ಸಿದ್ಧವಾದ, ಭಗವತ್ ಸಂಬಂಧವಾದಂತಹ ಚಿಹ್ನೆಗಳು ಇರಬೇಕು. ಆದ್ದರಿಂದಾಗಿ ಶೂನ್ಯವಾದಂತಹ ಹಣೆಯನ್ನು ತೋರಿಸಬಾರದು. ಅದಕ್ಕನುಗುಣವಾದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಅಂತಹ ಬೋಧನೆಯನ್ನು ಪರಮಾತ್ಮ ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾನೆ. ಊರ್ಧ್ವಪುಂಡ್ರ ರೇಖೆಗಳಿಂದ ವಿರಾಜಮಾನನಾಗಿದ್ದಾನೆ. ಆ ಪರಮಾತ್ಮನು ಇದೀಗ ಅರ್ಘ್ಯಪಾದ್ಯಾದಿ ಸೇವೆಗಳನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸುತ್ತಾನೆ. ಪರಮಾತ್ಮನು ವರನಾದ್ದರಿಂದಾಗಿ ಪರಮಾತ್ಮನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ವರನಾಗಿಯೇ ವ್ಯವಹರಿಸುತ್ತಾನೆ. ಹೀಗೆ ಕಾಲಕಾಲಕ್ಕೆ ಸರಿಯಾದಂಥ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಪರಮಾತ್ಮನ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇರುತ್ತದೆ. ಅಂತಹ ಪರಮಾತ್ಮನಿಗೆ ಜಯವನ್ನು ಘೋಷಿಸುತ್ತಾ ಈ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಕಂಕಣಧಾರಣೆಯಿಂದ ಪರಮಾತ್ಮನು ಸುಶೋಭಿತನಾಗಿದ್ದಾನೆ, ಮಧುಮಗನಾಗಿ ಅಧಿಕೃತಗೊಂಡಿದ್ದಾನೆ, ಸರ್ವಾಭರಣಭೂಷಿತನಾಗಿ ವಿರಾಜಮಾನನಾಗಿದ್ದಾನೆ. ಅಂತಹ ಒಂದು ಪರಮೇಶ್ವರನನ್ನು ಅನುಸರಿಸುವುದಕ್ಕಾಗಿ ಶ್ರೀದೇವಿ ಭೂದೇವಿಯರು ಕೂಡ ಸಂಸಿದ್ಧರಾಗಿದ್ದಾರೆ. ಅವರು ಕೂಡ ಈ ಕಂಕಣ ಧಾರಣೆಯಿಂದ ಈ ಉತ್ಸವಕ್ಕೆ ಇನ್ನಷ್ಟು ಪಾವಿತ್ರತೆಯನ್ನು, ಶುದ್ಧತೆಯನ್ನು, ಶ್ರೇಷ್ಠತೆಯನ್ನು ತಂದುಕೊಡುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಇದೀಗ ಶ್ರೀದೇವಿ ಭೂದೇವಿಯರ ಮುಂಗಡೆಯಲ್ಲಿ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಪ್ರಾಣಾಯಾಮಾದಿ ಪ್ರಕ್ರಿಯೆಗಳೊಂದಿಗೆ ಪಾದಾರ್ಚನೆಯನ್ನು ನಿರ್ವಹಿಸಿ ಅರ್ಘ್ಯಪಾದ್ಯ ಆಚಮನಿಯಾದಿ ಉಪಚಾರಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿ ರಕ್ಷಾಬಂಧನ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಪೂರ್ಣಗೊಳಿಸುತ್ತಾರೆ. ದೇವತೆಗಳು ಸುಮನಸ್ಕರು, ಉತ್ತಮವಾದ ಮನಸ್ಸನ್ನು ಹೊಂದಿದವರು. ಅವರ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಕೆಡುಕು ಎನ್ನುವಂತಹ ಭಾವವೇ ಇಲ್ಲ. ಈರ್ಷ್ಯಾ, ದ್ವೇಷ, ಅಸೂಯಾದಿಗಳಿಗೆ ತಾವಿಲ್ಲ. ಆದ್ದರಿಂದ ಅವರು ನಿತ್ಯ ಸುಖಿಗಳು ಎಂದು ಭಾವಿಸಲ್ಪಡುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಅಂತಹ ಸ್ಥಾನದಿಂದ ಪರಮಾತ್ಮನ ದಿವ್ಯಾನುಗ್ರಹದಿಂದ ವಿಶೇಷವಾದಂತಹ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ತಾವೆಲ್ಲರೂ ವೀಕ್ಷಿಸುತ್ತಿದ್ದೀರಿ. ಈ ಶುಭಕರವಾದ ಅಭಿಜಿನ್ ಮುಹೂರ್ತ ಎಲ್ಲರಿಗೂ ಅನುಕೂಲವಾದದ್ದು. ಸಕಲ ವಿಧವಾದ ಶುಭಗಳನ್ನು ಅನುಗ್ರಹಿಸುವ ಮಹತ್ವಪೂರ್ಣವಾದ ಸ್ಥಾನವಾಗಿದೆ. ರಕ್ಷಾಸೂತ್ರ ಬಂಧನದ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯನ್ನು ನಾವಿದೀಗ ವೀಕ್ಷಿಸೋಣ. ಇದೀಗ ಶ್ರೀದೇವಿ ಅಮ್ಮನವರ ಕೈಗೆ ಈ ರಕ್ಷಾಸೂತ್ರವನ್ನು ಧಾರಣೆ ಮಾಡಿಸುತ್ತಿರುವುದನ್ನು ತಾವು ಗಮನಿಸುತ್ತಿದ್ದೀರಿ. ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಪದ್ಮಾವತಿ ಅಮ್ಮನವರಿಗೂ ಕೂಡ ಈ ವಿಶಿಷ್ಟವಾದಂತಹ ಒಂದು ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಕೆಯಾಗುತ್ತದೆ. ಪರಮಾತ್ಮನು
ಭಕ್ತರೆಲ್ಲರನ್ನೂ ಕೂಡ ಅನುಗ್ರಹಿಸುತ್ತಾ ಈ ಮಹತ್ವಪೂರ್ಣವಾದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಭಕ್ತರಿಂದ ಕೊಡಲ್ಪಡುವ ಎಲ್ಲ ವಿಧವಾದ ಸೇವೆಗಳನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸುತ್ತಾನೆ, ಅವರನ್ನು ಪ್ರತಿಫಲವಾಗಿ ಅನುಗ್ರಹಿಸುತ್ತಾನೆ. ಪರಮಾತ್ಮನ ಅನುಗ್ರಹ ಒಂದೇ ಅತ್ಯಂತ ಶ್ರೇಷ್ಠವಾದಂತಹ ಉಡುಗೊರೆ ಎಂದು ಭಕ್ತರು ಕೂಡ ಭಾವಿಸುತ್ತಾರೆ. ಧನ ಕನಕ ಇತ್ಯಾದಿಗಳು ನಶ್ವರವಾದ್ದರಿಂದಾಗಿ ಪರಮಾತ್ಮನನ್ನು ಶಾಶ್ವತವಾದಂತಹ ಶ್ರೇಷ್ಠವಾದಂತಹ ಸ್ಥಾನವನ್ನು ತೋರಿಸು ಎನ್ನುವಂತಹ ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನು ಭಕ್ತರು ಮಾಡುತ್ತಾರೆ. ಆ ರೀತಿಯಾಗಿ ಆ ಒಂದು ಪರಮಾತ್ಮನ ಔದಾರ್ಯ ಎನ್ನುವುದು ಅತ್ಯಂತ ವಿಸ್ತೃತವಾದದ್ದು. ಅಂತಹ ಪರಮೌದಾರ್ಯದಿಂದ ಕೂಡಿರುವ ಆ ಪರಮಾತ್ಮನ ಅಂತರಂಗವನ್ನು ಅರಿಯುವುದು ಸುಲಭವಾದಂತಹ ವಿಷಯವಲ್ಲ. ಇದೀಗ ಅರ್ಚಕರು ಸ್ವಯಂ ಕಂಕಣಧಾರಣೆಯಿಂದ ಶೋಭಿತರಾಗುತ್ತಾರೆ. ಅಂತಹ ಒಂದು ಕಂಕಣಧಾರಣೆಯ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯನ್ನು ಇದೀಗ ವೀಕ್ಷಿಸುತ್ತಿದ್ದರೆ ಈ ನಂತರದಲ್ಲಿ ಅಗ್ನಿ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನೆ, ವಾರಣಮಾಯಿರಂ ಮೊದಲಾದಂತಹ ಅನೇಕ ವಿಧವಾದ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ಕ್ರಮಶಃ ನಡೆಯಲಿಕ್ಕಿವೆ. ಮೊದಲಿಗೆ ಅಗ್ನಿ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನೆಯನ್ನು ನಿರ್ವಹಿಸಿ ಅಗ್ನಿಯನ್ನು ಪ್ರಜ್ವಲಿತಗೊಳಿಸಿ ಅಗ್ನಿದೇವನನ್ನು ಸ್ಥಿರವಾಗಿ ನಿಲ್ಲುವಂತೆ ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನು ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ. ಆ ರೀತಿಯಾದಂತಹ ಪ್ರಕ್ರಿಯೆಗಳೊಂದಿಗೆ ಕೂಡಿದ ಮುಂದಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ನಾವು ವೀಕ್ಷಿಸೋಣ. ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ್ವರನ ಪರಿಪೂರ್ಣವಾದ ಅನುಗ್ರಹದಿಂದ ಎಲ್ಲ ವಿಧವಾದ ದುಃಖಗಳಿಂದ ದೂರವಾಗೋಣ. ಇದೀಗ ಆಘಾರ ಕರ್ಮ ಎಂದು ಕರೆಯಲ್ಪಡುವಂತಹ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯೊಂದಿಗೆ ಈ ಹೋಮ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಪ್ರಾರಂಭಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ವೈವಾಹಿಕೋತ್ಸಕನ್ಮಾಂಗೋಪಾಸನಾಖ್ಯೌ ಆಗಾರಕನ್ಮ ಕರಿಷ್ಯೆ ಏತೋನ್ಮಿತ್ರಜ್ಞಾಲಯಂ ಪ್ರೋಕ್ಷ್ಯ ಏತೋನ್ಮಿತ್ರಂ ಸ್ತಮಾಂ ಶುದ್ಧಂ ಶುದ್ಧೇನ ಸಾಮ್ನಃ ಶುದ್ಧೈರುದ್ಧೈರ್ವಾ ವೃದ್ಧಾಂಸಂ ಶುದ್ಧ ಆಶೈರ್ವಾ ಮಮಕ್ತೋ ಇಂದ್ರ ಶುದ್ಧೋ ನ ಆಗೈ ಶುದ್ಧ ಶುದ್ಧಃ ವಿರೋಧಿಭಿಃ ಮಯಿ ದೇವಾಂದ್ರವಣಮಾಯುಜಂತಾಂ ಮಯ್ಯಾಸೇನಸ್ತಮೈ ದೇವಹೂತಿಃ ದೈವ್ಯಾ ಹೋತಾರಾವೃಂತ ಪೂರ್ವೇರಿಕ್ತಾಸ್ಯಾಮ ತನುವಾನ್ ಸುವೀರಾಃ ಉದ್ಧನ್ಯಮಾನಮಸ್ಯಾಮೇತ್ಯಪಾತ್ಮಾನಂ ಯಜಮಾನಸ್ಯ ಹಂತು ಶಿವಾನಃ ಸಂತು ಪೃಥಿವೀ ತನ್ನೋ ಶಾತಾ ಪೃಥಿವೀ ದೋಕಶಾತ ಭೂತಶ್ಚತನೇನ ಸೌಮ್ಯ ಕೃಡುದ್ಭಗುಂ ರಸನಾ ಹೋತ ವಿಗುಂಸತೆ ತತ್ಸ ಪಿತುರ್ವರೇಣ್ಯಂ ಭರ್ಗೋ ದೇವಸ್ಯ ಧೀಮಹಿ ಧಿಯೋ ಯೋ ನ ಪ್ರಚೋದಯಾತ್ ಸ್ತಂಡಿಲೆ ಭೂಮಿಮಾವಾಹಯಾಮಿ ರೇಖಾಯಾ ಸ್ಕಂದಮಾವಾಹಯಾಮಿ ರೇಖಾ ಗಾಯತ್ರ್ಯಾ ಪ್ರೋಕ್ಷ್ಯ ತತ್ಸ ಪಿತುರ್ವರೇಣ್ಯಂ ಭರ್ಗೋ ದೇವಸ್ಯ ಧೀಮಹಿ ಧಿಯೋ ಯೋ ನ ಪ್ರಚೋದಯಾತ್ ಜಾತವೇದೋಗ್ನಿಂ ಗೃಹೀತ್ವಾ ಜಾತವೇದೋ ಭುವನಸ್ಕರೆ ದೋಹದಿಂತರ್ಪದಗ್ನಿ ನಿಶ್ಯತೆ ಅಗ್ನಿಮಸ್ವಸ್ತಾತದೆ ಹವ್ಯಕಂ ಸಮೀಕರ್ಪ ಜನರಣ್ಯೋಮಯೋಮೋಹ ವೃತಪ್ರದೇಕೋ ಕೃತಯೋನರಗ್ನೇ ಕೃತಸಮಿಜ್ಞೋ ಕೃತಮಸ್ಯಾನ್ನಂ ವೃತಪೃಷಸ್ವ ಸರಿತೋ ಬ್ರಹ್ಮಣ್ ಕೃತಂ ಬ್ರಹ್ಮಣ್ ಸರಿಜಾ ಯಕ್ಷ ದೇವಾನ್ ಆಜುರ್ದಾಗ್ನೇ ವಿಶೋದುಷಾಣೋ ಕೃತಪ್ರದೇಕೋ ಕೃತಯೋನರೇತಿ ತತ್ತ ವಿತರ್ವರೇಣ್ಯಂ ಭರ್ಗೋ ದೇವಸ್ಯ ಧೀಮಹಿ ಧಿಯೋ ಯೋ ನ ಪ್ರಚೋದಯಾತ್ ಅತಿಥೇನ ಮನ್ಯಸ್ವ ಅನಮತೇನ ಮನ್ಯಸ್ವ ಸರಸ್ವತೇನ ಮನ್ಯಸ್ವ ದೇವದವಿದ ಪ್ರಸುಭ ಓಂ ಬ್ರಹ್ಮಜ್ಞಾನಂ ಪ್ರಥಮಂ ಪುರಸ್ತಾತ್ ವಿಧೀಮತ ಸೃಜೋ ವೇನ ಆವಹ ಸ ಬುದ್ಧಿಯಾಪಮಾಚ್ಯವಿಷ್ಟಾ ಸದಸ್ಯಜೋ ನಮದಸ್ವಃ ಓಂ ಭೂ ಬ್ರಹ್ಮಾಣಮಾವಾಹಯಾಮಿ ಪ್ರಜಾಪತಿಮಾವಾಹಯಾಮಿ ಹಿರಣ್ಯಗರ್ಭಮಾವಾಹಯಾಮಿ ಪಿತಾಮಹಮಾವಾಹಯಾಮಿ ಬ್ರಹ್ಮಣೇ ನಮಃ ಇದಮಾಸನ ಸೋಮೋ ದೇನಕಂ ಸೋಮರ್ವಂತಮಾಚಕಂ ಸೋಮ ವೀರಂಕರ್ಮಣ್ಯಂ ದದಾತು ಸಾಧನ್ಯಂ ವಿದತ್ತಕಂ ಸುಬೇಯಂ ಪಿತುಶ್ರವಣಂ ಯೋ ದದಾತ ತಸ್ಮೈ ಓಂ ಭೂ ಸೋಮಮಾವಾಹಯಾಮಿ ಯಜ್ಞಾಂಗಮಾವಾಹಯಾಮಿ ಇಂದುಮಾವಾಹಯಾಮಿ ಚಂದ್ರಮಾವಾಹಯಾಮಿ ಸೋಮಾಯ ನಮಃ ಇದಮಾಸನ ಬ್ರಹ್ಮಸೋಮಾಯ ನಮಃ ಪಾದ್ಯಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ಅರ್ಘ್ಯಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ಆಚಮಣೀಯಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ಬ್ರಹ್ಮಸೋಮಾಯ ನಮಃ ಪುಣ್ಯಪುಷ್ಪೈ ಪೂಜಯಾಮಿ ಬ್ರಹ್ಮಸೋಮಾಯ ನಮಃ ಕುಲೋಪಹಾರ ನಿವೇದಯಾಮಿ ತಾಂಬೂಲಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ಬ್ರಹ್ಮಸೋಮಾಯ ನಮಃ ಸರ್ವೋಪಚಾರಾನ್ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ಸುಪ್ರೀತ ಸುಪ್ರಸನ್ನೋ ವರದೋ ಭವದೋ ಬ್ರಹ್ಮನ್ ಪ್ರೋಕ್ಷಿಷ್ಯಾಮಿ ಸೋಮ ಪ್ರೋಕ್ಷಿಷ್ಯಾಮಿ ಪ್ರೋಕ್ತ ಯಜ್ಞಂ ದೇವತಾ ವೃತ್ತಗತ್ವನ್ನಾಗಚ್ಚ ಪೃಷ್ಠೇ ಯಜಮಾನೋಸ್ತು ಸಪ್ತ ಋಷೀಣಾಗಂ ಸುಕೃತಾಂ ಯತ್ರ ಲೋಕ ತತ್ರೇ ಮಗ್ನಂ ಯಜಮಾನಂ ಚ ದೇಹಿ ಓಂ ಪ್ರೋಕ್ಷ್ಯ ಪಾತ್ರಾದಾದಾವಮಾದಾಯ पवित्रेस्तो वैष्णव्येस्तो यज्ञेस्तो वायुभूतेस्तो विष्णो मनसा भूतेस्तो यज्ञस्य भावनेस्तः दिवेत्वा अंतरिक्षायत्वा पृथिव्यैत्वा पोषायत्वा स्वाहा देवेभ्यः आदित्यव्यञ्जनमसि पश्चिमतो विष्णोस्तूपोऽसि दक्षिणतो विष्णोस्तूपोऽसि उत्तरतो विष्णोस्तूपोऽसि प्राच्यां विष्णोस्तूपोऽसि श्रुतासि कृतासि ध्रुवासि वरुणासि विष्णुमावाहयामि महाविष्णुमावाहयामि सदा विष्णुमावाहयामि व्यापि नारायणमावाहयामि ब्रह्मन् प्रणश्यामि च मानवाचं यच्च
सोम प्रणेश्याम च मानवाचम यच्च प्रणयज्ञं देवता वर्तयत्वन्नाकच्च भ्रष्टे च मानवस्तु सप्त ऋषीणागं च कृतां यत्र लोक तत्रे मग्नं यजमानं च देहि ओम प्रणय कोपो जलत् प्रसवो जलत्तु सप्तशङ्कान् च पात्राणि देवयज्ञाहि सप्तशन्तान् च पात्राणि देवयज्ञाहि दक्षिणपणदो ब्राह्मेण तीर्थेन प्रजापतिमावाहयामि इंद्रमावाहयामि अग्निमावाहयामि सोममावाहयामि अग्निमावाहयामि सोममावाहयामि अग्निशोममावाहयामि ब्रह्माणमावाहयामि वसूनावाहयामि मरुदानावाहयामि रुद्रानावाहयामि अभवस्पृश्यः श्रीविष्णुमावाहयामि बृहस्पतिमावाहयामि मित्रमावाहयामि वरुणमावाहयामि आदित्यानावाहयामि अश्विनमावाहयामि पूषणमावाहयामि कक्षमावाहयामि कक्षदेवता सोममावाहयामि औपासरज्ञमावाहयामि अग्निदेश्वान् देवानावाहयामि सर्वभाग्ये आद्यभागे प्रजापतिष्ठन्निर्वपामि इन्द्राजिष्ठन्निर्वपामि अग्नेजिष्ठन्निर्वपामि सोमाजिष्ठन्निर्वपामि अग्नेजिष्ठन्निर्वपामि सोमाजिष्ठन्निर्वपामि अग्निशोमाभ्याकुष्ठन्निर्वपामि प्रजापतिष्ठन्निर्वपामि वसुभ्योजिष्ठन्निर्वपामि मरुभ्योजिष्ठन्निर्वपामि रुद्रेभ्योजिष्ठन्निर्वपामि अभवस्पृश्य श्रीविष्णुवेजिष्ठन्निर्वपामि बृहस्पतिजिष्ठन्निर्वपामि मित्राजिष्ठन्निर्वपामि वरुणाजिष्ठन्निर्वपामि आदित्येभ्योजिष्ठन्निर्वपामि अश्वभ्याकुष्ठन्निर्वपामि पूष्टेजिष्ठन्निर्वपामि कक्षाजिष्ठन्निर्वपामि कक्षदेवता सोमाजिष्ठन्निर्वपामि औपासरज्ञाजिष्ठन्निर्वपामि हिष्टदेश्वेभ्यो देवेभ्योजिष्ठन्निर्वपामि सर्वदेवेभ्योजिष्ठन्निर्वपामि आद्यन्त प्रतिष्ठयामि चुरन्द्र प्रतिष्ठयामि अग्ने ज्योतिरसि समिधि स्वाहा अमृतुणमसि वा ऋणमसि अन्तरितकुं रक्ष अन्तरिता अरातयः प्रत्युष्टकुं रक्ष प्रत्युष्ट अरातयः चुक्पति स्वा पुनः त्वच्चित्रेण पवित्रेण वसो सूर्यस्य रश्मिभिः स्वाहा वाक्पति स्वा पुनः त्वच्चित्रेण पवित्रेण वसो सूर्यस्य रश्मिभिः स्वाहा देवस्वा पुनः त्वच्चित्रेण पवित्रेण वसो सूर्यस्य रश्मिभिः स्वाहा कलसंपूर्ण समितो गृहीत्वा मूलाग्र्याकृतं स्पर्शयित्वा अभ्यर्च अक्षता आध्याचरुभिः इंद्राय नमः अग्नये नमः यमाय नमः नित्ये नमः वरुणाय नमः वायवे नमः कुबेराय नमः ईशानाय नमः अग्नये नमः जातवेदसे नमः सहोजसे नमः अचिराप्रे नमः विचर्पणे नमः अग्निपुरुषाय नमः अदितेन मन्यस्व अनुमतेन मन्यस्व सरस्वतेन मन्यस्व देवसवितः प्रसूभा ब्रह्मन् सोमुत्तमादास्वा दत्वा समेत जस्वाहा आकार मुहूर्तत्व मुहूर्तोस्तु वायुव्यादाग्नेय अंतम प्रजापतिगे स्वाहा नैऋत्यादिशाण अंतम इंद्राय स्वाहा अग्नये स्वाहा सोमाय स्वाहा अग्निशोमाभ्याग स्वाहा प्रजापतिगे स्वाहा ब्रह्मणे स्वाहा मुसुभ्य स्वाहा रुद्रेभ्य स्वाहा अभोपस्पृश्य श्रीविष्णवे स्वाहा बृहस्पतिगे स्वाहा मित्राय स्वाहा वरुणाय स्वाहा आदित्येभ्य स्वाहा अश्विभ्याग स्वाहा पूष्णे स्वाहा कक्षाय स्वाहा कक्षदेव सोमाय स्वाहा उपासरज्ञाय स्वाहा यज्ञदेश्वेभ्यो देवेभ्यो स्वाहा सर्वदेवेभ्य स्वाहा चरुन् सावित्रा गृहीत्वा ओम भू स्वाहा ओम भुव स्वाहा ओम सुव स्वाहा ओम भूर्भुवस्सुव स्वाहा अदितेन्वमग्गुस्ताः अनुमतेन्वमग्गुस्ताः सरस्वतेन्वमग्गुस्ताः देवसवितः प्रासावीः अस्य देवदेवस्य भगवतो नारायणस्य श्रीपदे पुरुषोत्तमस्य श्रीमदखिलाण्डकोटि ब्रह्माण्डनायकस्य श्रीभूमिनीलासमेत श्री श्रीनिवासस्वामिनः वैवाहिकोत्सकर्माङ्गम् उपासनाख्यो मन्त्रणोपे क्रियालोपे द्रव्यलोपे कालविपर्यासे कर्मविपर्यासे न्यूनातिरिक्त सर्वदोषप्रायश्चित्तार्थम् अतो देवादिवैष्णवोऽहं घोष्ये अदितेन मन्यस्व अनुमतेन मन्यस्व सरस्वतेन मन्यस्व देवसवितः प्रसूभा ओम मतो देवावन्तनो यथा विष्णुर्विचक्रमे पृथिव्या सप्तधाम विस्वाहा इदं विष्णुर्विचक्रमे त्रयदानि तदेपदं समूढमस्य मागुंसरे स्वाहा त्रीणि पदा विचक्रमे विष्णुर्गोपादाभ्यः ततो धर्माणि धारयन् स्वाहा विष्णो कर्माणि पस्कदेदो वृतानि पस्पुसे इन्द्रस्य यज्ञस्सखः स्वाहा तद्विष्णो परमं पदकं तदा पुष्यन्ति सूर्यः दिवे वदक्षरादिदग्गु स्वाहा तद्विप्रासो विपञ्चवोजा गृवागं सस्यमिन्दते विष्णोर्यत्परमं पदग्गु स्वाहा ओम भू स्वाहा ओम भुव स्वाहा
भोगुं सुवस्वः ओं भूर्भुवस्सु वस्वः आदितेन्वमग्गुस्ताः अनुमतेन्वमग्गुस्ताः सरस्वतेन्वमग्गुस्ताः देवदविद प्रासामीः परिचत्केतदन्तण्डपाणिं वेदारावं रमयमहं वाहनं दोष्कदुष्कं विम्बेजन्तं विकनसमहं प्राप्तवन्तं भजामि। अथ भगवतो महापुरुषस्य श्रीमदादिनारायणस्य अचिन्त्यात् परिमितशक्त्या प्रियमाणस्य महाजलोकस्य मध्ये परिभ्रममाणानामनेककोटिब्रह्माण्डानाम्येकतमे पृथिव्यप्तेजो वायुव्राकाशहङ्कारमहदव्यक्ताख्य सप्तावरुणैरावृते अस्मिन् महते ब्रह्माण्डे आधारशक्ति श्रीवराह कूर्मानन्ताष्ट दिग्गजो प्रवृत्तिदानाम् अतल विदल सुतल तल तल रसा तल महातल पातालाख्य सप्तलोकानाम् ऊर्ध्वभागे भूलोके भुवर्लोक सुवर्लोक बहर्लोक जनोलोक तपोलोक सत्यलोकाख्य षल्लोकानामदो भागे महानालायमानस्य फणिराजश्वशेषस्य सहस्रफणाफणिमण्डलमण्डिते ऐरावतपुण्डरीकवामन कुमुदाञ्जनपुष्पदन्त सार्वभौम अष्टदिग्दण्डिसुण्डाद्दण्डोद्दम्बिते अमरावते तेजोवते संयमनरक्षोवते सिन्धुमते गन्धवत्यलकावते यशोवते त्वष्टदेवपुरी विराजते इन्द्राग्नेमुनिर्तुवरुणवायुकुबेर ईशानाख्य अष्टलोकपालक परिपालिते लोकान् लोकान् चलवलयिते लवनेक्षुरासर्पिर्ददिक्षेरसुद्धोदकाख्य सप्तान्न परिवृते जम्बूप्लक्षकुचक्रौञ्च साकशाल्पुष्कराख्य सत्त्वद्वीपद्वीपिते माहेन्द्रमलयमदृक्षदिन्द्यपारयात्राख्य सप्तकुलपर्वत विराजिते भारतकिंपुरुष हरीलावृतभद्रास्वकेतुमाला हिरण्यकरमनककुरवर्षाख्य नववर्षाणां मध्ये भरतवर्षे भरतखण्डे महासरोरुहाकार 50 कोटि योजन विस्तीर्ण भूमण्डले लक्षयोजन विस्तीर्ण जम्बूद्वीपे दण्डकारुण्ये प्रजापतिक्षेत्रे कर्मभूमौ अवन्ती कुरुक्षेत्रादि समभूमध्यरेखायाः पूर्वदिग्भागे कृष्णाकावेर्योर्मध्यप्रदेशे आदिवराह क्षेत्रे वेङ्कटाचले सकलदेवताः सन्निधौ सकलजगत्त्रष्टुः प्रार्थयज्जीवनो ब्राह्मणो द्वितीयपरार्थे प्रथमवर्षे प्रथमपक्षे प्रथमे हनि द्वितीयायामे इह जन्मनि च एतक्षणपर्यन्तं बाल्ययौवनकौमारवार्धकेषु रहसि प्रकाशे च आवृत्तनावृत्तमहापातकादि समस्त दुर्दक्षयार्थं दशपूर्वेषां दशापरेषां मध्वंस्यानां मातृवंस्यानां सर्वेषां पितॄणां च कुम्भीपाकलोकितदामात्युपसङ्गातः कालसूत्रादि विविधेभ्यो महाघोरेभ्यो नरकेभ्यः वृत्तैस्थलैः सूर्यमण्डलपर्यन्तम् आमोद ब्रह्मोद संहोद वैकुण्ठाख्यलोकेषु सालोक्य सारूप्य सामीप्य सायुज्यमिति चतुर्विधमोक्षफलसिद्ध्यर्थ श्रीलक्ष्मीनारायण प्रीत्यर्थं भृगुमरीचत्रकस्य पादिभिः कोटिचातुर्लक्षप्रणानेन दिव्यवैदिकविधानेन नानाविधशास्त्रोक्तमार्गेण वेदोक्तप्रकारेण विकनसोक्तप्रकारेण हेमाद्रकन्यादानफलावाप्त्यर्थं कन्यादानं करिष्ये। अस्य श्रीमदादिनारायणस्य अनेककोटिब्रह्माण्डनायकस्य अनन्तकल्याणगुणगणकगाम्भीर्यस्य दिव्यमङ्गलविग्रहस्य शङ्खचक्रगदापद्माङ्कित कोटिसूर्यप्रकाशस्य श्रीमतो वैकुण्ठनायकस्य श्रीमद्वैकासभगवत्शास्त्रोक्तमार्गेण आङ्गेन च पारस्पत्य भारद्वाज त्रयारुषेय प्रवरान्वित भारद्वाज गोत्रोद्भवस्य पञ्चविधव्योः प्रवर्तमानस्य परतद्विभवव्योऽन्तर्यामि अर्चावतारस्वरूपस्य श्रीमहाविष्णोः परब्रह्मणोन्नत्रे आङ्गेन च पारस्पत्य भारद्वाज त्रयारुषेय प्रवरान्वित भारद्वाज गोत्रोद्भवस्य जगत्कारणभूतस्य मूलप्रकृतिस्वकीयमानस्य त्रिगुणात्मकस्य गुणत्रयोक्षादिवसाद् उत्पस्थितलयकारणभूतस्य श्रीमहाविष्णोः परवासुदेवशर्मणः पौत्राय आङ्गेन च पारस्पत्य भारद्वाज त्रयारुषेय प्रवरान्वित भारद्वाज गोत्रोद्भवस्य समस्त देवतानिकुटमकुटमणिगण विजृम्भित पादारविन्दस्य श्रीमहाविष्णोः आदिनारायण शर्मणः पुत्राय
आंगेर च भारस्पत्य भारद्वाज त्रयारुषेय प्रवरान्वित भारद्वाज गोत्रोद्भवाज भक्तलोक परिपालनाय किरीटहार केयूर दिव्याभरण भूषिताय दिव्य कौस्तुभालंकृताय दिव्य पीतांबरधराय दिव्यमाल्योशोभिताय प्रपन्न पारिजाताय निजावताराय स्वर्ण गरुड़ वाहनारूढ़ाय अचिंत्यात्मक नित्य यौवन स्वभाव लावण्य तेजो रत्नाकराय अखिल शाखाध्यायिनो अखिल लोक पवित्र गोत्राय श्रवण नक्षत्रे मकर रासो जाताय श्री श्रीनिवास स्वामी परब्रह्मणे वराय ऋग्यजोश्यामादर्वण सकल वेदाध्यायिनीं भार्गवत्योनौप्म और्वमेन्द्र पंचारुषेय प्रवरान्वित भार्गवत गोत्रोद्भवीं सर्वालंकारवतीं सुरांगना संसेवित पाधारविन्दां श्री महाविष्णोः वक्षस्थल निवासिनीं आनंद गुणात्मिकां मूल प्रकृतिरूपां उत्तरफल्गुनी नक्षत्रे कन्या रासो जाताम् इमां श्रीदेवी नाम्नीं कन्यां वृणीमहे वृणीत्वं धास्यामि ऋग्यजुष्यामादर्वण सकल वेदाध्यायिनीं कास्य भावत्साननैद्रवत्रयारुषेय प्रवरान्वित काश्यपद गोत्रोद्भवीं सर्वालंकारवतीं सुरांगना संसेवित पाधारविन्दां श्री महाविष्णोः अत्यंत मनोहरीं अत्यंत सौंदर्यवतीं रेवती नक्षत्रे मीनरासो जातां कश्यप प्रजापते संकल्पदनयाम् इमां भूदेवी नाम्नीं कन्यां वृणीमहे वृणीत्वं धास्यामि कन्यां कनकसम्पन्नां कनकाभरणैर्युतां दास्यामिष्टभेदं च ब्रह्मलोकचिकीर्षयेत् कन्यां फलङ्कृतां साध्वीं सुशीलाय सुमेधसे प्रयतोऽहं प्रयच्छामि धर्मकामार्थसिद्धये विश्वम्भरा सर्वभूत साक्षिणः सर्वदेवताः इमां कन्यां प्रदास्यामि श्रीनाथु कमलापतिः कन्यादान मुहूर्तस्सु मुहूर्तोऽस्तु सुप्रतिष्ठितमस्तु शुभगुं शुभम् ಕಲ್ಯಾಣಾದ್ಭುತಗಾತ್ರಾಯ ಕಾಮಿತಾರ್ಥಪ್ರದಾಯಿನೇ ಶ್ರೀಮದ್ವೆಂಕಟನಾಥಾಯ ವೆಂಕಟೇಶಾಯ ತೇ ನಮಃ. ಪರಮಾತ್ಮನ ಪಾದದ್ವಂದ್ವಗಳನ್ನು ನಮಿಸಿ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಪ್ರಕ್ರಿಯೆಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸುತ್ತಾ ಕೃತಾರ್ಥರಾಗೋಣ. ಇದೀಗ ಭಕ್ತರೆಲ್ಲರ ಪರವಾಗಿ ಕನ್ಯಾದಾನದ ಸಂಕಲ್ಪವನ್ನು ಅರ್ಚಕರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಈ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವದ ಕರ್ತೃಗಳು, ಈ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವದ ಯಜಮಾನರುಗಳು ಭಕ್ತರು. ಪರಮಾತ್ಮನ ಸಾನ್ನಿಧ್ಯದಲ್ಲಿ ಯಾವುದೋ ಒಂದು ವಿಧವಾದ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸಬೇಕು ಎನ್ನುವ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಆ ಪರಮಾತ್ಮನ ಸನ್ನಿಧಿಯಲ್ಲಿ ಇಂತಹ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಅವರು ಯಜಮಾನರಾಗಿ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಎಲ್ಲ ವಿಧವಾದ ಪ್ರಕ್ರಿಯೆಗಳನ್ನು ಆಚಾರ್ಯರ ಅರ್ಚಕರ ಸಹಕಾರದಿಂದ ನೆರವೇರಿಸಿದಂತೆ ಭಾವಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಇಂತಹ ಮಹತ್ವಪೂರ್ಣವಾದಂತಹ ಒಂದು ಸಂದರ್ಭವನ್ನು ವೀಕ್ಷಿಸುತ್ತಿದ್ದೀರಿ. ಮಾಂಗಲ್ಯ ಪೂಜಾ ವಿಧಿಯನ್ನು ನಿರ್ವಹಿಸುವುದಕ್ಕೆ ಬೇಕಾಗಿ ಮಾಂಗಲ್ಯ ಶುದ್ಧಿಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅರ್ಘ್ಯಪಾದ್ಯಾದಿ ಸಕಲ ಉಪಚಾರಗಳೊಂದಿಗೆ ಮಂಗಳ ದೇವತೆಯನ್ನು ಆಹ್ವಾನಿಸುವ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯನ್ನು ತಾವು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ವೀಕ್ಷಿಸುತ್ತೀರಿ. ಪರಮಾತ್ಮನ ತತ್ವವು ಗೂಢವಾದದ್ದು. ಪರಮಾತ್ಮನ ತತ್ವವನ್ನು ಅರಿಯುವ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಅನೇಕರು ಹಿಂದೆಯೂ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಮುಂದೆಯೂ ಮಾಡಲಿಕ್ಕಿದ್ದಾರೆ. ಆ ಪರಮಾತ್ಮನ ತತ್ವವನ್ನು ಅರಿಯುವುದಕ್ಕಿಂತಲೂ ಮುಂಚಿತವಾಗಿ ಪರಮಾತ್ಮನ ವಿಷಯವಾಗಿ ಉಪನಿಷತ್ತುಗಳು ಮೊದಲಾದವುಗಳು ಯಾವ ರೀತಿಯ ಕಲ್ಪನೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿವೆ ಎನ್ನುವುದನ್ನು ಅರ್ಥೈಸಿಕೊಳ್ಳಬೇಕಾಗುತ್ತದೆ. ಆ ಪರಮಾತ್ಮನ ದಿವ್ಯವಾದಂತಹ ಸ್ಥಾನ ಸರ್ವತ್ರ ವ್ಯಾಪಕವಾದದ್ದು. ಪರಮಾತ್ಮನನ್ನು ಸರ್ವವ್ಯಾಪಕ ಎನ್ನುವ ಹೆಸರಿನಿಂದ ಕರೆದಿದ್ದಾರೆ. ಆದರೂ ಸಹ ಪರಮಾತ್ಮನು ಎಲ್ಲೆಡೆ ವ್ಯಾಪ್ತನಾಗಿದ್ದರೂ ನಮ್ಮ ಸಾಮಾನ್ಯ ಜ್ಞಾನದಿಂದ ಪರಮಾತ್ಮನನ್ನು ಗುರುತಿಸುವ ಶಕ್ತಿ ಇಲ್ಲದೇ ಇರುವುದರಿಂದಾಗಿ ಪರಮಾತ್ಮನು ಪುಣ್ಯಕ್ಷೇತ್ರಗಳಲ್ಲಿ ಆವಿರ್ಭವಿಸಿರುತ್ತಾನೆ ಎನ್ನುವ ಮಾತನ್ನು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ.
ಅದಕ್ಕನುಗುಣವಾದಂತಹ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಅನೇಕ ಪುಣ್ಯಕ್ಷೇತ್ರಗಳಲ್ಲಿ ಪರಮಾತ್ಮನು ಅರ್ಚಾ ಸ್ವರೂಪದಲ್ಲಿ ವಿರಾಜಮಾನನಾಗಿದ್ದಾನೆ. ಆ ಪರಮಾತ್ಮನಲ್ಲೇ ಇರುವ ಎಲ್ಲ ಶುಭಕರ ಗುಣಗಳಿಗೂ ಅವನು ನಿಲಯಭೂತನಾಗಿದ್ದಾನೆ. ಭಕ್ತರು ಪ್ರಾರ್ಥಿಸುವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಭಕ್ತಾಭೀಷ್ಟಗಳನ್ನು ಪೂರೈಸುತ್ತಾ ಅನೇಕ ವಿಧವಾದ ಶುಭಗಳನ್ನು ಉಂಟು ಮಾಡುವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ವಿಶೇಷವಾಗಿ ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನು ಗೈಯಲಾಗುತ್ತದೆ. ಪರಮಾತ್ಮನ ದಿವ್ಯವಾದ ಅನುಗ್ರಹ ಎಲ್ಲ ಸ್ತರದಲ್ಲಿಯೂ ಎಲ್ಲರಿಗೂ ಅತ್ಯಂತ ಮುಖ್ಯವಾದದ್ದು. ಆ ಪರಮಾತ್ಮನ ಅನುಗ್ರಹವಿಲ್ಲದೆ ಯಾರೂ ಹೆಜ್ಜೆಯನ್ನು ಕೂಡ ಕಿತ್ತಿಡಲಾರರು. ಆದ್ದರಿಂದ ಪ್ರತಿಯೊಂದು ಕ್ಷಣದಲ್ಲಿಯೂ ಪರಮಾತ್ಮನ ದಿವ್ಯವಾದಂತಹ ಶಕ್ತಿ ಸಂಚಾರವಾಗುತ್ತಲೇ ಇರುತ್ತದೆ. ಇಡ ಪಿಂಗಳ ಎನ್ನುವ ನಾಡಿಗಳಿಂದ ನಿರಂತರವಾಗಿ ನಾವು ಶ್ವಾಸೋಚ್ಛ್ವಾಸ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯನ್ನು ನಿರ್ವಹಿಸುತ್ತೇವೆ. ಪರಮಾತ್ಮನ ಪ್ರೇರಣೆ ಇಲ್ಲದೆ ಅದು ತನ್ನಿಂದ ತಾನಾಗಿ ನಡೆಯುವುದಿಲ್ಲ. ಆದ್ದರಿಂದಾಗಿ ಪರಮಾತ್ಮನ ಈ ಒಂದು ತತ್ವವು ಅತ್ಯಂತ ಗೂಢವಾದದ್ದು, ಆದರೆ ಭಕ್ತರಿಗೆ ಸುಲಭವಾದದ್ದು. ಪರಮಾತ್ಮನನ್ನು ಯಾರು ವಿಶ್ವಾಸದಿಂದ ಸ್ವೀಕರಿಸುತ್ತಾರೆಯೋ ಅಂಥವರಿಗೆ ಪರಮಾತ್ಮನ ವಿಷಯಗಳಲ್ಲಿ ಗೊಂದಲಗಳಿರುವುದಿಲ್ಲ. ಯಾರು ಪರಮಾತ್ಮನ ಮಹಿಮೆಯನ್ನು ಅರಿತ ನಂತರ ಪರಮಾತ್ಮನನ್ನು ನಂಬುತ್ತೇನೆ ಎನ್ನುವ ಸಂಕಲ್ಪವನ್ನು ಹೊಂದಿರುತ್ತಾರೆಯೋ ಅಂಥವರಿಗೆ ಪರಮಾತ್ಮನ ಅನುಗ್ರಹ ನಿಧಾನವಾಗಿ ಪ್ರಾಪ್ತವಾಗುತ್ತದೆ. ಪರಮಾತ್ಮನನ್ನು ಅರಿಯುವಂತಹ ಅವಕಾಶಗಳು ಕೂಡ ಕುಂಠಿತವಾಗುತ್ತವೆ. ಆ ರೀತಿಯಾಗಿ ಆ ಪರಮಾತ್ಮನ ದಿವ್ಯವಾದಂತಹ ಒಂದು ವೈಭವವನ್ನು ವೀಕ್ಷಿಸುತ್ತಿದ್ದೇವೆ. ಇದೀಗ ತಾವು ವೀಕ್ಷಿಸುತ್ತಿರುವಂತೆ ಗಂಧಾದಿ ಉಪಚಾರಗಳನ್ನು ಮಾಂಗಲ್ಯಕ್ಕೆ ಅರ್ಪಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಮಾಂಗಲ್ಯದಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ದೇವತೆಗಳನ್ನು ಆಹ್ವಾನಿಸುತ್ತಾರೆ. ಅಂತಹ ದೇವತೆಗಳಿಗೆ ನೈವೇದ್ಯವಾಗಿ ಉಪಚಾರಗಳನ್ನು ಕೂಡ ಸಲ್ಲಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಹೀಗೆ ಪರಮಾತ್ಮನ ಆರಾಧನಾ ವಿಧಿವಿಧಾನಗಳು ಪ್ರಾಚೀನ ಕಾಲದಿಂದಲೂ ಅವ್ಯಾಹತವಾಗಿ ಆಗಮಶಾಸ್ತ್ರಗಳು ಎನ್ನುವ ಹೆಸರಿನಿಂದ ನಡೆದುಕೊಂಡು ಬಂದಿವೆ. ಕೆಲವು ಆಗಮಶಾಸ್ತ್ರಗಳು ಸಾಕ್ಷಾತ್ ಪರಮಾತ್ಮನಿಂದಲೇ ಉಪದೇಶಿಸಲ್ಪಟ್ಟಿವೆ ಎನ್ನುವ ಹಿನ್ನೆಲೆಯನ್ನು ಕೂಡ ಹೊಂದಿವೆ. ಎಲ್ಲ ಶಾಸ್ತ್ರಗಳು ಕೂಡ ಪರಮಾತ್ಮನ ಪ್ರೇರಣೆಯಿಂದ ಮಾತ್ರವೇ ರಚಿಸಲ್ಪಡುತ್ತವೆ ಎನ್ನುವುದರಲ್ಲಿ ಸಂದೇಹವಿಲ್ಲ. ಆ ರೀತಿಯಾಗಿ ಆ ಪರಮಾತ್ಮನು ಅತ್ಯಂತ ವಿಶಿಷ್ಟವಾದ ವೈಭವದೊಂದಿಗೆ ಶೋಭಿಸುವುದಕ್ಕೆ ಭಕ್ತರೆಲ್ಲರ ಸಂಕಲ್ಪ, ಇಲ್ಲಿ ನಡೆಯುವಂತಹ ಪೂಜೆಗಳು, ಉತ್ಸವಗಳು ಎಲ್ಲವೂ ಕೂಡ ಕಾರಣೀಭೂತವಾದವುಗಳು. ಇದೀಗ ತಾವು ವೀಕ್ಷಿಸುತ್ತಿರುವಂತೆ ಪರಮಾತ್ಮನನ್ನು ಅರ್ಚಿಸುವ ಪ್ರಕ್ರಿಯೆ. ಪರಮಾತ್ಮನ ವತಿಯಿಂದ ಈ ಒಂದು ಮಾಂಗಲ್ಯ ಪೂಜೆಯನ್ನು ಅರ್ಚಕರು ನಿರ್ವಹಿಸಿದ್ದಾರೆ. ವರನೇ ಮಾಂಗಲ್ಯ ಪೂಜೆಯನ್ನು ನಿರ್ವಹಿಸುತ್ತಾನೆ. ಆಗಮಶಾಸ್ತ್ರಗಳ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಪರಮಾತ್ಮನ ಪ್ರತಿನಿಧಿಗಳಾಗಿ ಅರ್ಚಕರು ಪರಮಾತ್ಮನಿಂದ ಮಾಡಲ್ಪಡಬಹುದಾದಂತಹ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಸಾಧಿಸುತ್ತಾರೆ. ಇದೀಗ ಮಾಂಗಲ್ಯ ಧಾರಣೆಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಸನ್ನಿಹಿತವಾಗಿದೆ. ವೀಕ್ಷಿಸೋಣ. ಮಂಗಳವಾದ್ಯ ಪುರಸ್ಸರವಾಗಿ ನಡೆಯುವ ಈ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿ ಧನ್ಯರಾಗೋಣ. प्रजापतिः सोमगं राजानमसृजतां तन्त्रजो वेदान्वसृध्यन्तां तान् हस्ते कुरुता अतः सीता सावित्रीं श्रीदेव्यै नमः माङ्गल्यधारणं करोमि
प्रजापतिस्सोमकं राजानमसृजतां तन्त्रजो वेदा अन्वदृध्यन्तां तान् हस्ते कुरुता अतः सीता सावित्रीं भूदेव्यै नमः माङ्गल्यधारणं करोमि माङ्गल्यधारणमुहूर्तस्तु मुहूर्तोऽस्तु सुप्रतिष्ठितमस्तु शुभगुं शुभम् మీ ఇద్దరి విభవాలు మేము చూడవలదా ఈ ఎడమము మన్నించి ఇంత చేయవయ్యా మీ ఇద్దరి విభవాలు మేము చూడవలదా ఈ ఎడమము మన్నించి ఇంత చేయవయ్యా తలమోచి ఎవ్వరైనా తమవారైనా వారిని పిలువక తాము తామే పెండ్లాడేరా తలమోచి ఎవ్వరైనా తమవారైనా వారిని పిలువక తాము తామే పెండ్లాడేరా అలరి శ్రీ వెంకటేశ ఆడకుమము రప్పించి పలసినట్టు గరుడ ధ్వజమెత్తవయ్యా మీ ఇద్దరి విభవాలు మేము చూడవలదా ఈ ఎడమము మన్నించి ఇంత చేయవయ్యా చెంది ఊడిగపువారు సేవ సేయకెవ్వరైనా అందముగా ఏగు పెండికి అంగమించేదా చెంది ఊడిగపువారు సేవ సేయకెవ్వరైనా అందముగా ఏగు పెండికి అంగమించేదా అందపు శ్రీ వెంకటేశ ఆడకు మమ్ము రప్పించి విందులతో నిట్టే తిరువీధులేగవయ్యా మీ ఇద్దరి విభవాలు మేము చూడవలదా ఈ ఎడమము మన్నించి ఇంత సేయవయ్యా औपासनाख्यो प्रधान होमं दृश्येत तेन मन्यस्मान् मतेन मन्यस्मा सरस्वतेन मन्यस्मा देवतविद प्रसुमा इमं मे वृणस्रुति मत्या च मृडया त्वा मम सुरातके स्वाहा तत्त्वायामि ब्रह्मणो वन्दमान सजासा आस्ते यजमानो हविर्भिः अहेण मानवरणद्यवोज्जरसकं समानाय प्रमोषे स्वाहा पन्नो अग्ने वृणस्य विद्वान् देवस्य हेडो वजा च चेष्टाः यदिष्टो मन्यतमस्सोऽसु चाणो विश्वान् द्वेषागुंसि प्रमद्य स्म स्वाहा सत्वन्नोऽग्ने ममोपबोधेने दृष्टो विस्यामुततोऽब्जष्टौ अवजक्ष्मणो व्रेडुर्गं सुभयोनय दुस्वाहा त्वमग्ने यासन् यदः अजासन् हब्जमो विषयानो देहि मे च दुस्वाहा चित्तं जस्वाहा चित्तिश्च स्वाहा आकोदं जस्वाहा आकोदिश्च स्वाहा विज्ञानं जस्वाहा विज्ञातं जस्वाहा मनश्च स्वाहा चक्रे स्वाहा पूर्णमादश्च स्वाहा रदन्तरं जस्वाहा ओं भू स्वाहा ओं भवत्वाहा भोगुं च वत्वाहा ओं भूर्भवत्सु वत्वाहा ददैन्वमग्दुस्तानमदैन्वमग्दुस्ताः सरस्वतेन्वमग्दुस्ताः देवतविदप्रासावेः प्राणानायम्यास्यां सुपतिदोस्त्रे श्रीनिवासस्वामिनः वैवाहिकोत्सकन्माङ्गोपासनाख्यौ लाजहोमं करिष्ये दतेन मन्यस्व अनुमतेन मन्यस्व सरस्वतेन मन्यस्व देवतविदप्रसुव इमान् लाजानमित्यभिकार्य इमां लाजानावपामि समर्थकरणान् मम तुभ्यं च संवदनात्
तदग्निरनुमन्यताम् यन्नातृप्रोतेज्ञौ लाजानावपन्ति दीर्घायुरस्त्वमे पतिरेदन्ता ज्ञातयो मम स्वाहा इमां लाजानावपामि समृद्धकरणान् मम तुभ्यं च संवदनात् तदग्निरनुमन्यताम् यन्नातृप्रोतेज्ञौ लाजानावपन्ति दीर्घायुरस्त्वमे पतिरेदन्ताम् ज्ञातयो मम स्वाहा इमां लाजानावपामि समृद्धकरणान् मम तुभ्यं च संवदनात् तदग्निरनुमन्यताम् यन्नातृप्रोतेज्ञौ लाजानावपन्ति दीर्घायुरस्त्वमे पतिरेदन्ताम् ज्ञातयो मम स्वाहा ओम भूस्वाहा ओम भवत्स्वाहा ओम सुवत्स्वाहा ओम भूर्भुवत्सुवत्स्वाहा ददेन्वमग्रस्तानमदेन्वमग्रस्ताः सरस्वतेन्वमग्रस्ताः देवदविदप्रासावीः प्राणानाम्यास्यां सुपतिदौ श्री श्रीनिवासस्वामिनः वैवाह्योत्सकन्माङ्गमौपासनाख्यो सर्वदोषप्रायश्चित्तार्थम् अतो देवादवैष्णवं घोष्ये अतिथेन मन्यस्वान् मदेन मन्यस्वान् सरस्वतेन मन्यस्वान् देवदविदप्रसुवा ओम मतो देवावन्तनो यदो विष्णुर्विचक्रमे पृथिव्याः सप्तधाम विस्वाहा इदं विष्णुर्विचक्रमे त्रयधानत देवदं समूढमस्य वाकुन्तरे स्वाहा त्रेण पदा विचक्रमे विष्णुर्गोपादाभ्यः ततो धर्माणि धारयन् स्वाहा विष्णोः कर्माणि पश्यतेदो व्रतानि पश्यते इन्द्रस्य यज्ञ सखा स्वाहा तद्विष्णोः परमं पदकं ददा विष्णन्त शौर्यः दिवेव चक्षुरात दग्गुस्वाहा तद्विप्रासो वन्यवोजा कृपागुं तस्कमिन्दते विष्णोर्यत्परमं पदग्गुस्वाहा ओम भूस्वाहा ओम भवत्स्वाहा ओम सुवत्स्वाहा ओम भूर्भुवस्सुवत्स्वाहा अतिथेन्वमग्गुस्तानमदेन्वमग्गुस्ताः सरस्वतेन्वमग्गुस्ताः देवदविद प्रासावेः प्राणानाम्यास्यां सुपतिदौ श्री श्रीनिवासस्वामिनः वैवाह्योत्सकन्माङ्गम् उपासनाख्यो उपरिष्टादन्त होमं करिष्ये अतिथेन मन्यस्मा अनुमतेन मन्यस्मा सरस्वतेन मन्यस्मा देवदविद प्रसुवा ओम यदस्य कर्मणोत्तरेण चं यद्वान्योनमिहाकरम् अग्निस्तत्विष्टुकुट्विद्वान्तर्वक्तुसुखदं करोतु स्वाहा अग्नये सुतहृदावदेनां कामानागुं समद्ये त्रे स्वाहा अग्नये स्वाहा अग्नेनादाय स्वाहा अग्नेनपतये स्वाहा प्रजापतये स्वाहा विश्वेभ्यो देवेभ्यो स्वाहा सर्वाभ्यो देवताभ्यो स्वाहा सर्वत्रैवादिष्टकं सर्वत्रैवानादिष्टं दैवतममुष्टये स्वाहा अग्नये सुष्टुकृते स्वाहा वास्तुपते नमो वास्तुपतये स्वाहा यन्महात्मा भूतग्निस्तत्पुनरागः जातवेदावचर्षणे स्वाहा पुनरग्निश्चक्षुरदात् पुनरेन्द्रो बृहस्पतिः पुनर्मे स्वमायिमान् चक्षरादत्तमक्षो स्वाहा इष्टेभ्य स्वाहा वचननिष्ठेभ्य स्वाहा वैजरत्यै स्वाहा दुष्कृत्यै स्वाहा दौरात्यै स्वाहा दैवीभ्य स्वाहा तनूभ्य स्वाहा समृद्ध्यै स्वाहा सर्वसमृद्ध्यै स्वाहा एदो शेदसे महि स्वाहा समदसे तेजोसे तेजोमयदे स्वाहा यमस्य देमि मृत्योर्मवाहि स्वाहा सूर्यस्य देमि चक्षुर्मे बाहि स्वाहा सोमस्य देमि चित्तमे बाहि स्वाहा वायोर्देमहि प्राणान्मे बाहि स्वाहा ब्रह्मणो देमि बुद्धिमे बाहि स्वाहा सप्तदे अग्ने समदत् सप्तजिह्वा सप्तऋषय सप्तधाम प्रियाणि सप्तहोत्रा सप्तधात्मा जदन्ते सप्तयोनिर्रात्मनस्वाहा कृतेन स्वाहा अग्निर्भुक्तः स्वाहा वेदिर्भुक्तः स्वाहा ज्योर्भुक्तः स्वाहा पृथ्वीभुक्तः स्वाहा अग्निर्जीर्णं वेदिर्जीर्णं ज्योर्जीर्णं पृथ्वीजीर्णं ओषधस्पन्दरास्त्वजेवतीर्णः स्वाहा ऋतदान विद्वानष्टप्रतेन पूर्णबाहुदिञ्जुहोमि मनसा प्रजापतये स्वाहा आद्यशेषम् इन्द्राय जुहोमि स्वाहा अग्निस्तृप्यतो वेदस्तृप्यतो ज्योस्तृप्यतो पृथ्वीस्तृप्यतो ब्रह्माद्या तृप्यन्ताम् अदतेन्वमग्गुस्तानमदेन्वमग्गुस्ताः सरस्वतेन्वमग्गुस्ताः देवदविदप्रासावीः आवाह्यदेवताभ्यो नमः यदात्सकं नदात्तानं प्रतिष्ठापयामि क्षोभनार्थं क्षेमाय पुनरागमनाय
पवित्रम च पवित्रम मे भूयात् स्वाहा सर्वं सर्वं मे भूयात् स्वाहा अक्षतमक्षत्येन जुहोमि अक्षतमावे श्रेष्ठां प्राच्यां दक्षिणायां उदरायां उदीच्यां उद्भायां उदरायां मार्जयन्तां पश्चिमतः परिधिमपनया सर्वान् परिजमोह्य क्रन्दिं विसृज्यापि प्रोक्ष्य आप्यायन्तामिति जुहोति आप्यायन्तामापवोषतयोमृता पृषस्पततो न वृट्टिमेर्गस्वाहा शुद्ध्यन्तान् देवसदर्हं शुद्ध्यन्तान् देवसदनं भूतिस्मातेर्लभते नित्यकुं सर्वयज्ञकृतं भवेत् भूतिस्मातेर्लभते नित्यकं सर्वयज्ञकृतं भवेत् अग्निर्वार्तयोर्भूतिः आदित्यः सोमो नमः त्रयायुषं जपदग्ने कच्चमच्चत्रयायुषं यद्देवानां त्रयायुषं तन्मे अस्तत्रयायुषं दीर्घायुत्वाय बलाय सताय सदन्तवर्तषे त्रयायुष आभोजिट्टामयो भवत्सानवोर्जे दधातन महेरणाय दक्षसे यो वत्सवदमोरजस्तस्य बाधकतेनः उषदेन मातरः जनगदाचनः ब्रह्मणे नमः सोमाय नमः पुनर्प्राचर्यां समर्पयामि ब्रह्मणे नमः सोमाय नमः यदास्कमदाचानमृदितापयामि क्षमणार्थं क्षेमाय पुनरागमनाय च अग्निपुरुषाय नमः कुलोपहारं निवेदयामि आद्योपहारं समर्पयामि आद्योपहारं समर्पयामि अंतरहेनं क्रियाहेनं भक्तेहेनं कृतासनात् प्रदन्तु मया देव परभुवनस्पदश्च वै प्रायश्चित्तानि शेषाणि होमकर्माणि वा न वै तानि शेषाणि शेषेण श्रीकृष्णात् स्मरणं वदं कायेन वाचा मनसेन्द्रियेण वा बुद्ध्यात् पुनः वा प्रकृतेन स्वभावात् करोमि यत्तत् सकलं परस्मै श्रीमन्नारायणायेति समर्पयामि आदित्यमुपगच्छ तत्ब्रह्मार्पितमस्तु सर्वं श्री भूमिनीला समेत श्री श्रीनिवासार्पितमस्तु ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಪ್ರಧಾನ ಹೋಮದ ಘಟ್ಟಗಳನ್ನು ಒಂದೊಂದಾಗಿ ನಿರ್ವಹಿಸಿಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಶ್ರೀಕೃಷ್ಣಾರ್ಪಣಮಸ್ತು ಎನ್ನುವುದರೊಂದಿಗೆ ಸಮಸ್ತ ಕ್ರಿಯೆಗಳು ಕೂಡ ಪರಮಾತ್ಮನಿಗೆ ಅರ್ಪಿತವಾದಾಗ ಪರಿಪೂರ್ಣತೆಯನ್ನು ಪಡೆಯುತ್ತವೆ. ಅದರಲ್ಲಿನ ದೋಷಗಳು ಶುದ್ಧವಾಗುತ್ತವೆ. ಸರ್ವಾಪರಾಧ ಕ್ಷಮಾಪಣೆಗಾಗಿ ವಿಷ್ಣು ಹೋಮವನ್ನು ನಿರ್ವಹಿಸಿದ್ದಾರೆ. ಆ ರೀತಿಯಾಗಿ ಈ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯನ್ನು ಪೂರ್ಣಗೊಳಿಸುತ್ತಾ ವಾರಣಮಾಯಿರಂ
ಎನ್ನುವ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯನ್ನು ಕೂಡ ನಡೆಸಿಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಇಲ್ಲಿನ ಸಂಪ್ರದಾಯದ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಗೋದಾದೇವಿ ರಚಿಸಿರುವ ವಾರಣಮಾಯಿರಂ ಪಾಶುರಗಳನ್ನು ಪದ್ಯಗಳನ್ನು ಹಾಡುತ್ತಾ ಈ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯನ್ನು ನಿರ್ವಹಿಸಿ ಮಂಗಳಕರವಾದಂತಹ ಗೋದಾ ಕಲ್ಯಾಣದ ಸ್ಮರಣೆಯನ್ನು ಮಾಡಿಸಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಇದೀಗ ಮಾಲಾ ಪರಿವರ್ತನೆ ಎನ್ನುವ ಮುಖ್ಯವಾದಂತಹ ಘಟ್ಟ. ವಧು ವರರು ದಂಪತಿಗಳಾಗಿ ಶೋಭಿಸುವಂತಹ ಘಟ್ಟ. ಈ ಮಹತ್ವಪೂರ್ಣವಾದಂತಹ ಘಟ್ಟಕ್ಕೆ ಭಕ್ತರೆಲ್ಲರೂ ಸಾಕ್ಷಿಗಳಾಗಿದ್ದಾರೆ. ಆನಂದ ಪೂರ್ಣವಾದಂತಹ ನೇತ್ರಗಳಿಂದ ಪರಮಾತ್ಮನ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿ ಆನಂದಭರಿತರಾಗಿದ್ದಾರೆ. ಆನಂದ ನಿಲಯ ನಿವಾಸಿ ಎಂದೇ ತಿರುಮಲೆಯ ಶ್ರೀನಿವಾಸನಿಗೆ ಇರುವ ಹೆಸರು. ಸಂಪೂರ್ಣವಾದಂತಹ ಆನಂದವನ್ನು ಹೃದಯಕ್ಕೆ ಒದಗಿಸಿಕೊಡುವ ನಿತ್ಯ ಮಂಗಲಕಾರಿಯಾದಂತಹ ಪರಮಾತ್ಮನನ್ನು ಇಲ್ಲಿ ಸ್ಮರಿಸುತ್ತಾ ಮಾಲಾಪರಿವರ್ತನಾ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯನ್ನು ನಿರ್ವಹಿಸಿಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಶ್ರೀದೇವಿ ಭೂದೇವಿಯರು ಇದೀಗ ಶ್ರೀಮತಿಯರಾಗಿದ್ದಾರೆ, ಪರಮಾತ್ಮನ ಒಡತಿಯರಾಗಿದ್ದಾರೆ. ಆ ರೀತಿಯಾಗಿ ಆ ಪರಮಾತ್ಮನ ಮಡದಿಯರು ಪರಮಾತ್ಮನ ಎಡಬಲಗಳಲ್ಲಿ ಕುಳಿತು ಭಕ್ತಜನರೆಲ್ಲರನ್ನು ಅನುಗ್ರಹಿಸುತ್ತಾ ಭಕ್ತಜನರಿಗೆ ಆನಂದವನ್ನು ಉಂಟು ಮಾಡುತ್ತಾ ಸಂತೋಷವನ್ನು ಹಂಚುತ್ತಾ ಎಲ್ಲ ಭಕ್ತರಿಗೂ ಕೂಡ ಆನಂದವನ್ನು ಉಂಟು ಮಾಡುವಂತಹ ಸಂದರ್ಭ ಸನ್ನಿಹಿತವಾಗುತ್ತಿದೆ. ಸಕಲ ಲೋಕ ಕಲ್ಯಾಣಕಾರಕನಾದಂತಹ ಪರಮಾತ್ಮನ ಈ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಎಲ್ಲರಿಗೂ ಆನಂದವನ್ನು ಸಂತೋಷವನ್ನು ಉಂಟು ಮಾಡಲಿ. ಪರಮಾತ್ಮನ ಪರಿಪೂರ್ಣವಾದಂತಹ ಅನುಗ್ರಹ ಭಕ್ತರಿಗೆ ಪ್ರಾಪ್ತವಾಗಲಿ. ಇದೀಗ ತಾವು ಮುಂದೆ ವೀಕ್ಷಿಸುವಂತೆ ಈ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಎಲ್ಲ ಪ್ರಕ್ರಿಯೆಗಳು ಕೂಡ ಇದೀಗ ನಡೆದುಕೊಂಡು ಬಂದಿವೆ. ಶ್ರೀ ಶ್ರೀನಿವಾಸನ ಪರಿಪೂರ್ಣವಾದಂತಹ ಅನುಗ್ರಹ ಎಲ್ಲ ಭಕ್ತರಿಗೂ ಪ್ರಾಪ್ತವಾಗುತ್ತದೆ. ಇದೀಗ ತಾವು ವೀಕ್ಷಿಸುತ್ತಿರುವಂತೆ ಅಕ್ಷತಾರೋಪಣೆಯನ್ನು ವೀಕ್ಷಿಸೋಣ. ಮಂಗಳಂ ಶುಭಂ ಆನಂದ. పిడికిట తలంబ్రాల పెండ్లి కూతురు, పిడికిట తలంబ్రాల పెండ్లి కూతురు, కొంత పెడమరలి నవ్వినే పెండ్లి కూతురు. పిడికిట తలంబ్రాల పెండ్లి కూతురు, కొంత పెడమరలి నవ్వినే పెండ్లి కూతురు. సిగ్గుబడి పెండ్లి కూతురు, పేరంటాండ్ల నడిమి పెండ్లి కూతురు, విభు పేరు పుచ్చ సిగ్గుబడి పెండ్లి కూతురు. పిడికిట తలంబ్రాల పెండ్లి కూతురు, కొంత పెడమరలి నవ్వినే పెండ్లి కూతురు. బిరుదు పెండెము పెట్టే పెండ్లి కూతురు, నెర బిరుదు మగని కంటే పెండ్లి కూతురు. బిరుదు పెండెము పెట్టే పెండ్లి కూతురు, నెర బిరుదు మగని కంటే పెండ్లి కూతురు. తిరిదూరినప్పుడే పెండ్లి కూతురు, పతి పెరరేచి నిదివో పెండ్లి కూతురు. తిరిదూరినప్పుడే పెండ్లి కూతురు, పతి పెరరేచి నిదివో పెండ్లి కూతురు. పిడికిట తలంబ్రాల పెండ్లి కూతురు, కొంత పెడమరలి నవ్వినే పెండ్లి